महाभारतानंतर द्रौपदी आणि श्रीकृष्ण कसे बनले एकमेकांचे व्याही. द्रौपदीचे तिच्या पतींशी असलेले नाते देखील अद्वितीय होते. महाभारतात द्रौपदी ही एकमेव महिला होती जिने 5 पुरुषांशी लग्न केले आणि त्या प्रत्येकापासून एक मुलगा झाला. त्याचप्रमाणे द्रौपदी केवळ श्रीकृष्णाची मैत्रीण नव्हती तर त्यांची बहीण देखील होती. द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांच्यात खोल मैत्री होती. महाभारतात कृष्णाने द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना तिचे रक्षण केले. जेव्हा कृष्णाने त्याचे बोट कापले तेव्हा द्रौपदीने तिच्या साडीतील कापडाचा तुकडा फाडला आणि तो त्याच्या बोटाला बांधला. या घटनेनंतर कृष्णाने द्रौपदीला आपली बहीण मानले. तसेच द्रौपदी आणि श्रीकृष्ण हे व्याही देखील होते. महाभारतात या कथेचा प्रत्यक्षात उल्लेख नसला तरी इतर कथांमध्ये असे म्हटले आहे की महाभारत युद्धानंतर युधिष्ठिर आणि द्रौपदीची मुलगी सुतनू हिचा विवाह कृष्ण आणि सत्यभामा यांचा मुलगा भानुशी झाला. या विवाहाद्वारे कृष्ण आणि द्रौपदी युधिष्ठिर हे व्याही झाले. असेही म्हटले जाते की द्रौपदीने वेदव्यासांकडून वचन घेतले की ते तिच्या मुलीबद्दल कोणालाही सांगणार नाहीत. कृष्णाला 8 बायका होत्या, त्यापैकी एक जांबवती होती. कृष्ण आणि जांबवतीचा मुलगा सांब होता. या सांबाने दुर्योधनाची मुलगी लक्ष्मणाशी लग्न केले. अशा प्रकारे दुर्योधन आणि कृष्ण हे देखील व्याही होते. दुसरीकडे कृष्णाची सावत्र बहीण सुभद्रा हिचा अर्जुनाशी विवाह झाला, ज्यामुळे अर्जुन त्यांचा मेहुणा बनला.